जय श्रीराम मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, परंतु लाखो महिला लाभार्थ्यांना हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही। याच्या अंतर्गत लाखो अर्ज पडताळणीच्या अंतर्गत आलेले आहेत अशा प्रकारची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि याच अनुषंगाने कोण पात्र असणार कोण अपात्र असणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मित्रांनो, याच अनुषंगाने सध्या केल्या जाणाऱ्या अर्जाची छाननी करत असताना पडताळणी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। 1 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून कोण लाभार्थी पात्र असणार आहे कोण लाभार्थी अपात्र असणार आहे याची माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, नारी शक्ती दूत ऍप वरती 1 जुलै 2024 रोजी ज्या लाभार्थ्याचं वय 21 वर्ष पूर्ण नसेल असा लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत अपात्र असणार आहे। अर्थात नारी शक्ती दूत वरून अर्ज केलेले आणि 1 जुलै 2024 रोजी वय वर्ष पूर्ण 21 वर्ष पूर्ण नसलेले लाभार्थी अपात्र असणार आहेत। तर ज्यांनी जे काही वेब पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं त्या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी 21 वर्ष पूर्ण झालेले नसतील तर असे लाभार्थी अपात्र केले जाणार आहेत। लाभार्थ्याचं वय दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 पेक्षा जास्त असले तर ते देखील अपात्र केले जाणार आहेत। अर्थात 1 ऑगस्ट 2025 रोजी ज्यांची 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत असे लाभार्थी याच्यामधून अपात्र केले जाणार आहेत। लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करत असताना आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले असेल ते तपासूनच वयाची खात्री करावी। वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावरती जन्मतारखेस बदल आढळल्यास त्या लाभार्थ्याला अपात्र करावं। अर्थात 2 कागदपत्र जोडली असतील आणि दोन्हीवरती जन्मतारीख वेगवेगळी असेल तर ते लाभार्थी देखील या ठिकाणी अपात्र केले जाणार आहेत। कुटुंबामध्ये एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब, कारण कुटुंबाच्या व्याख्येचा खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज झालेला होता। कुटुंब अर्थात पती पत्नी आणि अविवाहित मूल असं होतं, परंतु याच्यामध्ये कुटुंबाची व्याख्या ही एक रेशन कार्ड देण्यात आलेली आहे। एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभार्थ्याच्या तपासणीमध्ये लाभार्थ्याचं रेशन कार्ड तपासलं जाणार आहे। त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासलं जाणार आहे। एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला, म्हणजे एका कुटुंबामध्ये एक विवाहित महिला आणि त्याच्यासोबत एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे। आता याच्यामध्ये जी काही बैठक झालेली होती या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील सदस्यांना विचारूनच पात्र किंवा अपात्र ठरवावं, कारण याच्यामध्ये विभक्त कुटुंब असतील किंवा वेगवेगळे राहणार असतील, रेशन कार्ड फुटलेलं नसेल किंवा इतर काही कारण असतील तर ते त्या ठिकाणी चौकशी करून पडताळणी करूनच नंतर अपात्र करण्यात यावं। लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर जर रेशन कार्ड फोडलेलं असेल तर जुन्या रेशन कार्ड मधील महिलांची संख्या ग्राह्य धरावी। कुटुंबामध्ये 2 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असतील, समजा एक सासू आणि 2 जावा 2 सुना, तर त्यातील एक महिला ही पात्र ठरणार आहे, एक अपात्र होणार आहे। कुटुंबामधील 2 महिला जर लाभ घेत असतील बहिणी तर त्यातील एक बहीण अपात्र आहे, एक बहिणीला त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल आणि त्यांना देखील वरील प्रमाणे सर्व निकष ते लागू राहणार आहेत। लाभार्थी जर स्थलांतरित असेल आणि स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत त्या लाभार्थ्याची चौकशी केली जाणार आहे, तपासणी केली जाणार आहे। आणि अशा प्रकारच्या या निकषाच्या आधारे जर काही माहिती दिसून आली तर त्या लाभार्थ्याला अपात्र करण्यात यावं, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, जुनेच जे शासन निर्णय आहेत त्याच्यामधीलच निकष आहेत, फक्त याच्यामध्ये कुटुंबाची जी व्याख्या त्या व्याख्या एक रेशन कार्ड अशी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि याच निकषाच्या अधीन राहून या अर्जांची पडताळणी करून लाभार्थ्याला अपात्र केले जाणार आहे। आता एका कुटुंबामधील 2 सुना लाभ घेत असतील तर त्यांना या ठिकाणी फोन केले जातील, चौकशी केली जाईल। एका कुटुंबातील आई आणि 2 मुली लाभ घेत असतील तर त्या मुलींना फोन करून चौकशी करून विचारणा करून या ठिकाणी अपात्रतेची मोहीम केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे बऱ्याच मोठ्या प्रमाणात अर्जदार जे काही लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळालेला नव्हता, यांची या ठिकाणी पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये जर पात्र दिसून आले तर त्यांचे थकीत आणि चालू असलेले हप्ते येतील, मात्र अपात्र झाल्यास येणारा लाभ हा बंद केला जाणार आहे। धन्यवाद।